गाईस इकडे बघा. दिसतोय सागर टेन्शन आहे. आचार्य आपल्यावर मग काय टेन्शनच नाही. कोण हा काय पुढचा साखरेला जास्त त्रास नाही होणार बनवायचा. दोघं पुढे गेलेत काय? दोघं पुढे गेले. वडे तलताना थंडी नाही पण वाराच जास्त आहे थंडीपेक्षा. वडे तळताना हाय 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 काय परकाय ना दाखवायला काय काय करत तो. साई कृपा चायनीज सेंटरचे ब्रँड ॲम्बॅसिडर आज प्रस्तुत करत आहेत एक एक लॉलीपॉप ची प्रॅक्टिकल. कच्चा खाऊ नकोस. आपल्याला स्टेप बाय स्टेप दाखवतायत रेसिपी कशी. असं हातात धरायचं इस्तो हा इस्तो करायला सांगतायत लोक. थांबा जरा 2 मिनिटं. होल्ड वेल्ड करा. त्यामुळे हा त्यामुळे नाही व्हायला पाहिजे. खाली टेकतोय पूर्ण. तो टेकलाय खाली पूर्ण. आपले हेड शेफ म्हणाले जरा होल्ड करा. टाका. आणि ह्यांचं काय झालं. लाईटमॅन 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 लाईट कमी पडते. आमचे शेफ गांगरतील. एक टाकतो. नको ते छोटे आहेत ना. शेफ गांग कांदा भजी तळत आहेत अक्षयजी. कांदा भजी कसे आहे ते आपले? 40 रुपये प्लेट. 40 रुपये प्लेट. कधी फुकट घेतली तरी चालेल. सध्या तरी ऑफर आहे. ऑफर आहे. पहिल्या दिवस असल्यामुळे फ्रीजवर फ्री. ते कांदा भजीचे मालक आपले राहुल सावंत. राहुल हे मॅनेजर त्यांचे. ते बनवतात त्यांच्या हाताखाली. आपण कांदा भजी कसे बनवता हे सांगू शकता? हा बेसन घ्यायचं. कांदा घ्यायचा. मेन म्हणजे मटन तळलेला आणि चिकन तळलेला. तेल घ्यायचं. हा याचं काय होतं मग? चिकन आणि मटन तळलेला तेल असला तर अजून एक प्लस पॉइंट आहे त्याच्यात. आणि वडे वडे तळलेला तेल घ्यायचं. म्हणजे अगोदर तळून घ्यायचे त्याच्यात. भाज्या तळायच्या की काय असतं याच्यात भाजीमध्ये? त्यात काय वापरता तुम्ही बोलला? कांदा तिखट मीठ तूप. तूप किती 1 किलो लागतो साधारण? 5 किलो बस. 4 किलो एका टायमाला. आणि कांदा किती? पुढे बघा. पुढे आता कसं सोडायचे ते दाखवा. आता लगेच 2 मिनिटं. काढ हातानं काढू का? जबरदस्त भजी मस्त बनलेले आहेत. क्वालिटी खायला पण मस्त वाटतील. आणि आता कांदा भजी दुसरे सोडत आहेत. छान छान छान. कांदा भजी सोडण्यात राहुल शेट यांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण हात धरलेला तर कांदा भजी सोडू शकत नाही. सर्व टाकायचं. सर्व टाकायचे. तो पण धू. हे आमची जुनी आचारी. ह्यांनीच आम्हाला सर्वांना शिकवलंय कांदे भजी कसे बनवायचे ते.
आमचे अध्यक्ष पण आलेले आहेत कांदा भजी संघटनेचे चालक पालक. आम्ही आता भैरवगडला आलेलो आहोत. हे भैरवनाथाचं मंदिर आहे, दिसत आहे का? हा पूर्ण जंगल एरिया, फॉरेस्ट एरिया आहे. आमचा बिनकामाचा माणूस डोकं खाजवत आहे. राहुल शेठ, आपण जरा पुढे याल का? या पुढे या. आपलं काहीतरी मनोगत सांगा आल्याबद्दल इकडे. वाचलोय हा, आज वाचलोय. दरवर्षी फुटणारे अध्यक्षचे कुठं नव्हते काय ते उतरत असतं. काल बसून हा, खाऊन बघा कसे झालेत आणि कसे झालेत ते सांगू शकता आम्हाला. छान झाले, चखण्याची मस्त एकदम एकदम मस्त. काय कमी जास्त झालंय? साखर बरोबर आहे? बरोबर. हा ठीक आहे, यांना साखर बरोबर लागलेली आहे. इथेच आमची रेसिपी संपत आहे. रानटी कोंबडा गावात ओरडायला लागला.